नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समीशां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। ती रात्र मी तळमळत काढली. पुन्हा पुन्हा वाटे मनसोक्त मद्य प्यावे, मनाच्या नांग्या या वृश्चिक दंशाच्या वेदना विसरून जावे. या दुःखावर औषध हे दोनच, मदिरा आणि मदिराक्षी. पण माझे मद्यपान सकाळी देवयानीच्या लक्षात आले तर, ती आधीच चिडलेली आहे, त्या आगीत तेल पडले तर, किती कष्टाने मी माझे मन आवरले. सकाळी देवयानी आली, ती एक अत्यंत अशुभ वार्ता घेऊनच. माधवाची प्रकृती काल रात्री बिघडली होती, त्याला खूप ताप भरला होता. एवढे बोलून ती थांबली आणि माझ्याकडे रोखून पाहू लागली. मग ती खुदकन हसली आणि म्हणाली, तुमच्या या मित्राला इतका ताप यायचं कारण ठाऊक आहे का? नाही बुवा, परवा रात्री तो माझ्याबरोबर तुझी नृत्य पाहायला आला होता. मध्येच तो उठून गेला. बाहेर मोठं वादळ सुरू होतं. तो कुठं गेला हे मला कळेना, म्हणून मी स्वतः उठून त्याला शोधायला गेलो, पण तो कुठंच दिसला नाही मला. महाराजांना तो दिसणार कसा? स्वारी गेली होती कुठल्या तरी स्वर्गाच्या स्वारीवर. रात्री खूप उशिरा घरी परत आला म्हणे, अगदी ओला चिंब होऊन, पावसात भिजत, कुठं लोळत पडला होता दारू पिऊन, देव जाणे. राजवैद्यांना तत्काळ माधवाकडे पाठवण्याची मी व्यवस्था केली. 2 घटकात मीही तिकडे जायला निघालो. मात्र रथात बसताना मन अगदी उदास झाले होते. जीवन काय केवळ सुखदुःखांचा लपंडावाचा खेळ आहे? माधवाचे घर दिसू लागले. रथाची गती मंदावली. मी युवराज होतो तेव्हा असाच एकदा अस्वस्थ मनस्थितीत माधवाबरोबर इथे आलो होतो. तो प्रसंग मला आठवला. माधवाची चिमुरडी पुतणी तारका, तिने त्या दिवशी माझ्या मनाला केवढा दिलासा दिला होता. तिचे ते गोड गोड बोलणे माझ्या कानात गुंजारव करू लागले. युवलाज म्हणजे? नमत कलकलायला हे काय देवबाप्पा आहेत? युवलाज, तुमचा एक घोला मला द्याल? अहो युवलाज, माझ्या भावलीचा नवला वाल का हो तुम्ही? रथ थांबला. दारात एक मुलगी उभी होती. होय, तारकाच होती ती. पण ती किती मोठी दिसू लागली होती. आता ती मुकी कळी राहिली नव्हती, उमलू लागलेल्या कळीसारखी दिसत होती ती. मला पाहताच ती लाजली, खाली पाहू लागली. बाळपणीच्या मोकळेपणाने धावता धावता ती यौवनाच्या उंबरठ्यापाशी आली होती. त्या उंबरठ्याला अडखळली. क्षणभराने तिने वर पाहिले. तिचे ते मोहक डोळे, शुक्राच्या 2 चांदण्या जवळजवळ पाहिल्याचा आनंद मला झाला होता. ती झरकन वळली आणि आत गेली. माधवाच्या खोलीत पाऊल टाकताच तिच्या लगबगीचे कारण माझ्या लक्षात आले. माझ्यासाठी तिने सुंदर आसन मांडून ठेवले होते. माधव एखाद्या माशासारखा तळमळत होता. त्याची नाडी हातात घेऊन राजवैद्य बसले होते. त्यांनी माझ्याकडे निराश दृष्टीने पाहिले. मी चरकलो. इतक्यात एक तरुणी चाटण घेऊन आत आली. तिचा चेहरा मला दिसला नाही. वैद्यबुवांच्या मदतीने ते चाटण माधवाला चाटवू लागली. मी तिला पाठमोरी पाहिली, ओणवी झालेली पाहिली, उकिडवी बसलेली पाहिली. तिच्या शरीराच्या साऱ्या हालचाली पाहिल्या. ही स्त्री आपल्या ओळखीची आहे असे मला वाटू लागले. माधवाच्या घरात तर एवढी तरुण स्त्री कुणीच नव्हती. माधवाची आई वृद्ध झाली होती. तारकीची आई कधीच मृत्यू पावली होती. माधवाला भ्रम झाला होता. तो मध्येच कणत कणत म्हणाला, महाराणी, महाराणी. ती स्त्री हळूच त्याला सांगू लागली, महाराज आले आहेत, महाराणी नाहीत. त्या स्त्रीने त्याच्या कपाळावरली औषधी पाण्याची पट्टी बदलली आणि घरात जाण्याकरता ती वळली. आता तिची मुद्रा मला स्पष्ट दिसली. ती मुकुलिका होती. मुकुलिका. आईने तिला नगरातून हाकलून दिले होते, पण तिच्या हातून जे घडले होते त्यात काय तिचा एकटीचाच दोष होता? एक विचित्र करुणेची लाट माझ्या मनात उसळली. समोर मृत्यूशयीवर पडलेला माधव माझ्यासाठी हा परवा मुसळधार पावसात भिजत गेला, आज बेशुद्ध स्थितीत तळमळत पडला आहे. तशीच ही मुकुलिका. मी सहानुभूतीपूर्ण स्वराने विचारले, कसं काय मुकुलिके, बरी आहेस ना? पुढे येऊन मला प्रणाम करीत ती म्हणाली, महाराजांच्या कृपेनं दासीचं बरं चाललं आहे. सलज्ज स्मित करीत ती कोपऱ्यात उभी राहिली. तिच्याकडे पाहता पाहता मला वाटले, यौवन किती नाजूक फूल आहे. मुकुलिका अशोकवनात माझ्या सेवेला होती तेव्हा त्या रात्रीची मला आठवण झाली. बाबांच्या मृत्यूच्या कल्पनेने मला अगदी अस्वस्थ करून सोडले होते. तापलेल्या वाळवंटातून चालणाऱ्या प्रवाशाने झाडाची सावली शोधावी तसा मी मानसिक वेदनांतून सुटण्याचा प्रयत्न करीत होतो. मुकुलिकेने मला तो मुक्ततेचा मार्ग दाखविला. तिचे आणि माझे ओठ जुळताच माझ्या मनातली मृत्यूची ती विचित्र भीती पार लोप पावली होती. रुग्णशय्येपाशी बसून जुन्या कामुक आठवणीत रंगून जाणाऱ्या माझ्या मनाची मला लाज वाटली.
राजवैद्यांना अष्टोप्रहर माधवापाशी बसायला बजावून मी खोली बाहेर आलो. मुकुलिकाही माझ्या मागोमाग आली. पुन्हा सलज्ज स्मित करीत ती मला म्हणाली, महाराणींना पाहिलं नाही मी अजून. माधवाला बरं वाटल्यावर वाड्यावर ये, दर्शन होईल. युवराज चालू लागले का, बोलू लागले का, महाराजांना ते कशी हाक मारतात. मी तिला काही उत्तर दिले नाही, पण तत हा शब्द माझ्या कानात घुमू लागला. परवा संध्याकाळी मी देवयानीच्या महालात गेलो तेव्हा शर्मिष्ठाच्या कडेवर बसलेला पुरू आपल्याला अशीच हाक मारित होता. एखादा जरा डोंगरावरून खळखळत खाली येतो तसा तो अवखळपणे शर्मिष्ठेच्या कडेवरून माझ्याकडे येऊ पाहत होता. देवयानीच्या भीतीने आपण त्याच्या हाकांकडे लक्ष दिले नाही. आपल्या या उपेक्षेने त्या बाळजीवाला किती दुःख झाले असेल. शर्मिष्ठेचा शेवटचा निरोप घेताना मी त्याला जवळ घेतले नाही. जन्मभर पुरावेत इतके त्याचे पापे घेतले नाहीत. त्याचे मस्तक आसवांनी न्हाणले नाही. पिता इतका निर्दय होऊ शकतो. यावेळी पुरू कुठे असेल, शर्मिष्ठा काय करीत असेल. लहानपणी बाहुलीच्या लग्नात अक्षदा म्हणून मोती उधळणारी शर्मिष्ठा आज पोटच्या गोळ्यासाठी कुडाच्या दारात टिपे गाळीत 4 घासांची याचना करीत असेल. मी काहीच बोलत नाही असे पाहून मुकुलिका गोंधळली. ती मृदुस्वराने म्हणाली, काही चुकलं का माझं बोलताना. स्वतःची विकल मनस्थिती लपवण्याकरता मी म्हणालो, छे तुझं नाही, माझंच चुकलं. तू इतक्या दिवसांनी भेटलीस. माधवासारख्या माझ्या परम मित्राची शुश्रूषा करताना तू दिसलीस. तरी काय बरी आहेस ना. या शब्दांपलीकडं मी एका अक्षरानंही तुझी चौकशी केली नाही. खरंच माधवाच्या घरी कशी आलीस तू. ती सांगू लागली, एका थोर साधूच्या सेवेत आहे मी. ते तीर्थयात्रा करीत करीत इथं आले आहेत. नृत्यशाळेजवळच्या मठात मुक्काम आहे आमचा. माधवाला ताप भरताच त्याची आई घाबरली. अनेक संकटांनी बिचारीचं मन अगदी अधू होऊन गेले. अलीकडे माधवाचं मन कुणा एका मुलीवर जडले म्हणे. लग्नसुद्धा लवकरच व्हायचं होतं. माधव परवा रात्रीच महाराजांना हे सगळं सांगणार होता, पण अगदी अचानक हे विचित्र आजारपण घरात आलं. ताप भरून 2-2.5 प्रहर झाले नाहीत, तोच माधवाला वात झाला. म्हातारीचा सारा धीर सुटला. ती मठात गुरु महाराजांच्या प्रवचनाला येत होती. तिनं त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी तिला अंगारा मंत्रून दिला. घरी तारकेशिवाय कोणी नाही हे कळताच गुरु महाराजांनी मला इथं पाठवून दिलं. तुझे हे गुरु महाराज पाहायला हवेत एकदा. त्यांच्या प्रवचनांनी मनाला शांती मिळत असेल तर मला सुद्धा हवी आहे. मुकुलिका काहीच बोलली नाही. ती नुसती हसली. तिचा निरोप घेत मी म्हणालो, मुकुलिके, माधव माझा दुसरा प्राण आहे. असा मित्र त्रिभुवनात शोधून मिळायचा नाही. डोळ्यात तेल घालून त्याची शुश्रूषा कर. तुझे उपकार मी विसरणार नाही. ती सलज्ज स्मित करीत म्हणाली, ईश्य, हे काय बाई भलतंच बोलणं. त्या दिवशी रात्रीही मला झोप आली नाही. मन प्रथम मुकुलिकेचा विचार करीत होते. राजमाता वानप्रस्थ झाली हे कळल्यानंतरच तिला हस्तिनापुरात पाऊल टाकायचा धीर झाला असावा. पण मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. तिने नगरात परत येण्याचे धैर्य दाखवले म्हणून नव्हे. मागची अशोकवनातली मुकुलिका आणि आजची मुकुलिका किती विलक्षण बदल झाला होता तिच्यात. ती लंपट मुकुलिका आणि ही सेवाशील मुकुलिका. त्यांच्या परिवारात ती राहते. त्या साधू महाराजांचे दर्शन एकदा घ्यायलाच हवे. कुणी सांगावे, एखादा त्रिकालज्ञानी पुरुष असेल तो. शर्मिष्ठा आणि पुरू कुठे आहेत हे त्याच्याकडून कळले तर. हा विचार मनात आला मात्र कुणीतरी रसरसलेल्या निखाऱ्यांवरून आपल्याला फरफटत ओढीत नेत आहे असे मला वाटू लागले. शर्मिष्ठा कुठे असेल, पुरू काय करीत असेल. तत म्हणून हे बालक बडबडू लागले, म्हणजे शर्मिष्ठेच्या मनाची काय अवस्था होत असेल. ती आईबापांकडे परत जाईल का. ती कुठे जाईल. का शेवटी निराश होऊन एखाद्या पर्वताच्या कड्यावरून पुरूला उराशी धरून खालच्या दरीत उडी टाकील. शर्मिष्ठा आणि पुरू यांचे दरीत पडलेले रक्तबंबाळ देह माझ्या डोळ्यांपुढे दिसू लागले. गिधाडी त्यांच्यावर झडप घालीत होती. मी डोळे घट्ट मिटून घेतले तरी ते भयंकर दृश्य दिसतच होते. त्या छिन्नविछिन्न देहातून आरक्त अग्निज्वाला उठतच होत्या आणि तांडव नृत्य करीत होत्या. कुठं आहे तो कपटी प्रियकर. कुठं आहे तो कामुकपती. कुठं आहे तो बेजबाबदार बाप. त्या अग्निज्वाला दिवसभर माझा पाठलाग करीत होत्या. रात्रीसुद्धा त्यांनी माझी पाठ सोडली नाही. मध्यरात्र झाली तरी झोप येईना. शेवटी झोप यावी म्हणून कालच्यापेक्षा थोडे अधिक मद्य घेतले. आणखी घ्यावे असे वाटत होते. कसलेही स्वप्न पडू नये म्हणून. मद्याच्या धुंदीत शुद्ध बुद्ध हरवून जावी अशी तीव्र इच्छा मनात पुन्हा निर्माण होत होती. पण देवयानीला दिलेले वचन आठवले. तिचा संतापी स्वभाव डोळ्यांसमोर उभा राहिला. मग मोठ्या कष्टाने मी मन आवरले. पण एकीकडे आवरलेले मन
दुसरीकडे स्वैरपणे भ्रमंती करू लागले. मद्याने उत्तेजित झालेल्या शरीराला स्त्री सुखाची तहान अधिकच तीव्रतेने जाणवू लागते की काय कोणाला ठाऊक. स्त्रीच्या कोमल स्पर्शासाठी मी तळमळू लागलो. एकदा वाटले उठावे आणि देवयानीच्या महालात जावे, पण लगेच मनात आले आपल्या तोंडाला मद्याचा वास येत आहे हे कळताच ती चवताळून जाईल. एकीकडून शर्मिष्ठा कुठे असेल या कल्पनेने मन व्यथित होत होते आणि दुसरीकडे तिच्या सहवासातील उन्मादक प्रणय क्षणांचे चिंतन करीत होते. ती सारी रात्र मी अशी काढली. माधवाच्या प्रकृतीची विचारपूस करायला मी त्याच्याकडे जात होतो आणि दररोज उदास मनाने राजवाड्यावर परत येत होतो. माझा मित्र आज न उद्या शुद्धीवर येईल, मला ओळखील. त्याचा हात हातात घेऊन आपल्या हृदयातील व्याकुळता आपण त्याला सांगू. न उचलणाऱ्या हाताने आपल्या डोळ्यात उभे राहिलेले पाणी पुसण्याचा तो प्रयत्न करील अशी फार फार आशा होती मला. पण राजवैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. माधवच्या आई डोळ्यांचा दिवा करून माधवाला दंश करायला टपलेल्या काळसर्पाला रोखून धरत होती. मुकुलिका घटकाभर सुद्धा विसावं न घेता त्याची सेवा करीत होती. मुग्ध तारका माधवाचे पाय दाबीत एखाद्या भयभीत हरिणीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे टकमक बघत होती. 5व्या दिवशी माधव शुद्धीवर येत आहे असे वाटले. तो खूप कणत होता. तारकेने सहज त्याला काका काका म्हणून हाका मारल्या. त्याने ओ दिली असे आम्हा सर्वांनाच वाटले. त्याचे ते उत्तर ऐकून तारकेचे डोळे आनंदाने पाणावले. आजी आजी म्हणत ती आत आनंदाने धावत गेली. राजवैद्यांच्या मुद्रेवर समाधानाची छटा उमटली. मुकुलिका खुलली. मलाही खूप आनंद झाला. मी माधवाच्या उशाशी जाऊन बसलो आणि म्हणालो, माधव, ओळखलंस का मला? तो कणत पुटपुटला. महाराणी, महाराजांची तशी आज्ञा आहे. आजच अगदी पहिल्यांदाच हे पुरे वाक्य तो बोलला होता, पण ते कानांवर पडताच कुणी करवतीने काळीच कापत आहे असे मला वाटले. त्या भयंकर रात्री पुरूला घेऊन रथातून उतरताना शर्मिष्ठेने त्याला विचारले असेल, ती उतरायलाच हवं का? तिला या वादळ वाऱ्यात असहाय्य स्थितीत सोडणे अत्यंत निर्दयपणाचे आहे हे माधवाला जाणवले असावे, पण त्याला ते करणे प्राप्त होते. त्याने नाईलाजाने शर्मिष्ठेला सांगितले असेल. महाराजांची तशी आज्ञा आहे. माधवाचे हळूवार मन मला ठाऊक होते. त्याच्या शरीराला जसा तो वादळवारा सोसला नाही तसा त्या मनाला मी केलेला शर्मिष्ठेचा त्यागही सहन झाला नाही. आणि या ययातीला ज्याच्या स्कंधावर मान ठेवण्याचा ब्रह्मानंद आहे असे शर्मिष्ठेने मानले, ज्याच्या बाहुपाशात आपल्याला कळी काळही स्पर्श करू शकणार नाही अशी शर्मिष्ठेची श्रद्धा होती, त्या निरागस प्रेममूर्तीचा त्याग करताना ययातीला मात्र काही वाटले नाही. त्या रात्री माझ्या स्वप्नात ते 2 आवाज मला पुन्हा ऐकू आले. ते दोघे मोठमोठ्याने भांडत होते. मी दचकून जागा झालो आणि उशीजवळ ठेवलेला मद्याचा चषक उचलला. तो पेला नव्हता, तो समुद्र होता. माझ्या मनात पेटवलेला वडवानल त्या समुद्रातच बुडवणे शक्य होते. 8 दिवस झाले तरी माधवाच्या दुखण्याला उतार पडण्याची चिन्हे मुळीच दिसेनात. पण 9व्या दिवशी अकस्मात त्याचा अंत होईल याची मात्र कुणालाच, राजवैद्यांना सुद्धा कल्पना नव्हती. त्या दिवशी एकदम त्याला खूप घाम येऊ लागला. आज ताप उतरेल अशी आशा निर्माण झाली. तो शुद्धीवर आला. ती कुठं आहे म्हणून त्याने मला विचारले. तो शर्मिष्ठेविषयी विचारित आहे असे मला वाटले. मी गप्प बसलो, पण त्याच्या आईला त्या प्रश्नाचा रोख नीट कळला नाही. तिने त्याच्या वाग्दत्त वधूला बोलावणे पाठवले. मी तिला आतापर्यंत कधीच पाहिले नव्हते. 17-18 वर्षांची, यौवनात नुकतीच पदार्पण केलेली ती तरुणी माधवाच्या अंथरुणापाशी येऊन विनयाने उभी राहिली. त्या स्थितीतही तिच्या रूपाने माझे मन वेधून घेतले. माझ्या मनात आले, माधव मोठा भाग्यवान आहे. माधव तिला म्हणाला, बैस, अशी जवळ बैस, लाजू नकोस. मग राजवैद्यांकडे वळून तो म्हणाला, वैद्यराज, मी या दुखण्यातून उठेन ना? राजवैद्य उद्गारले, थोडे अधिक दिवस लागतील, पण आपण निश्चित बरे व्हाल. मग माझ्याकडे वळून माधव म्हणाला, महाराज, मला इतक्यात मरायचं नाही. मी मेलो तर तारकेला कोण सांभाळील? मी असाच तडकाफडकी निघून गेलो तर या माधवीला मी फसविल्यासारखं होईल. हिनं मी खूप वेध केले आहेत. महाराज, मोठी गोड अश्राप पोर आहे ही. तुमची वहिनी लग्न झाल्यावर आपण जेवायला याल तेव्हा कोणती पक्वान्न करायची हे सुद्धा हिनं ठरवून ठेवले. लताकुंजात नुसत्या डोळ्यांनी आम्ही प्रहर बोलत बसलो आहो. नदी तीरावर एकमेकांच्या हातात हात घालून केवळ स्पर्शानं संभाषण करीत आम्ही कितीतरी घटका घालवले आहेत.
4 डोळ्यांनी आम्ही पाहिलेली स्वप्न खरी होईपर्यंत मला जगायला हवं महाराज. मी जगेन ना महाराज. मला वचन द्या. काही करून तुला जगवीन असं वचन मला द्या. तो बोलला ते असंबद्ध, पण तो ते वातात बडबडत आहे असे मला वाटले. त्याच्या समाधानाकरता मी त्याचा हात हातात घेऊन त्याला वचन दिले, काही करून मी तुला जगवीन. त्याचवेळी राजवैद्यांनी माझ्याकडे मोठ्या विचित्र आणि विषण्ण दृष्टीने पाहिले. लगेच आपल्या बटव्यातून त्यांनी कसली तरी मात्रा काढली आणि मुकुलिकेला ती उगाळून घेऊन येण्याविषयी खुणावले. इतके दिवस बेशुद्ध स्थितीत तुटक तुटक बोलणारा माधव आता घडघड बोलत होता. तो माधवीला म्हणत होता, आपल्याला पहिली मुलगी झाली तर तिचं नाव मी ठेवायचं आणि मुलगा झाला तर त्याचं नाव तू ठेवायचं, असं आपलं ठरलंय ना? कबूल आहे ना ते तुला? बघ नाहीतर मग भांडायला लागशील. ती बिचारी काय बोलणार? एकांतातल्या तरल स्वप्नांचे ते संगीत त्या मृत्यूशय्येवरच्या पार्श्वभूमीवर गुदकारासारखे वाटत होते. मुकुलिकेने मात्रा उगाळून आणली. राजवैद्य त्याला ती चाटवू लागले, पण त्याने त्यांचा हात एकदम झिडकारून दिला. राजवैद्यांनी त्याच्या भावी वधूला ती मात्रा चाटविण्याविषयी खुणावले. तिने आपला हात त्याच्या तोंडाजवळ नेला. तो तसाच घट्ट धरून म्हणाला, हे पहा, आपलं लग्न लागलं होय ना? 2-3 घटका तो तसाच बडबडला आणि मग एकदम स्तब्ध झाला. आता त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचे हात पाय गार पडू लागले. त्याला श्वास लागला. राजवैद्यासारखे धडपडत होते. त्याला काहीतरी साठवण्याचा प्रयत्न करीत होते, पण कशाचाही उपयोग झाला नाही. त्याच्या देहाच्या पिंजऱ्यातून प्राणाचे पाखरू केव्हा उडून गेले ते सुद्धा कोणाला कळले नाही. दुपारी, हे पहा, आपलं लग्न लागलं असे माधवीचा हात आपल्या हातात घेऊन तिला सांगणारा माधव संध्याकाळी चितेवर पडला होता. त्याच्या निश्चेष्ट शरीराकडे मला बघवेना. त्याचे तो मोकळे हसणे कुठे गेले? मला सदैव धीर देणारा त्याचा स्पर्श. मी इथे जवळ उभा असून माधव आपला हात का हलवीत नाही? महाराज, अशी गोड हाक त्याच्या मुखातून बाहेर का पडत नाही? जीवाला जीव देणाऱ्या माझ्या मित्राच्या हृदयातला सारा सद्भाव कुठे गेला? माझा माधव कुठे गेला? एखाद्या लहान बालकासारखे हे प्रश्न मला सारखे सतावित होते. चिता पेटली. माधवाचे शरीर हळूहळू भस्मसात होऊ लागले. मी बघत होतो, प्रथम अश्रुपुशीत, मग एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध उभा राहून. मी तुला जगवीन असे मी माधवाला वचन दिले होते. मी हस्तिनापूरचा सम्राट होतो, पण ते वचन मला पाळता आले नाही. जीवन आणि मरण किती क्रूर खेळ आहे हा. केवळ हा खेळ खेळण्याकरता मनुष्य या जगात येतो. मनुष्य कशासाठी जगतो? तो का मरतो? माधवासारखा तरुण अगदी अकाली हे जग सोडून का जातो? मनातल्या स्वप्नांच्या कळ्या उमलू लागल्या न लागल्या तोच माधव कुठे गेला? माधवीला सोडून जायची त्याची मुळीच इच्छा नव्हती, तरीही त्याला जावे लागले. ते का? त्याने कोणता अपराध केला होता म्हणून दैवाने त्याला ही शिक्षा केली? चिता केव्हाच पेटली होती. अग्निज्वाला जिभाचाटीत आपले काम करीत होत्या. माधव, माझा माधव, समोर जळणाऱ्या ज्वाळांचा आणि वाढणाऱ्या राखेचा एक ढीग दिसू लागला होता. हाच का माझा मित्र? कुठे गेला तो? आता त्याला कसलीही स्वप्ने कधी दिसणार नाहीत. माधवीची सुद्धा. मृत्यू जीवनातले केवढे भयंकर रहस्य आहे हे. समुद्राच्या किनाऱ्यावर लहान मूल वाळूचा किल्ला बांधते. भरतीची एक मोठी लाट येते आणि तो किल्ला कुठल्या कुठे नाहीसा होऊन जातो. त्या वाळूच्या किल्ल्यापेक्षा माणसाचे जीवन काय निराळे आहे. माधव म्हणून आपण ज्याचा गौरव करतो, परमेश्वराची इहलोकातली प्रतिमा म्हणून आपण ज्याच्या कर्तृत्वाची पूजा करतो, ती कोण आहे? विश्वाच्या विशाल वृक्षावरले एक चिमणे पान वाऱ्याने केव्हा गळून पडेल याचा नेम नाही. असे एक चिमुकले पान. आणि मी ययाती, मी हस्तिनापूरचा सम्राट. मी कोण आहे? एक क्षुद्र मानव, एक चिमणे पान जे केव्हा गळून पडेल याचा नेम नाही. माधवाचा शेवटचा निरोप घेऊन मी परतलो. ती रात्र, छे रात्र कसली! क्षणाक्षणाला फुत्कार करीत माझ्या अंगावर चालून येणारी काळी नागिण होती ती. माझे मन पुन्हा पुन्हा मृत्यूचा विचार करीत होते. त्या विचारांच्या भयंकर भोवऱ्यातून काही केल्या मला बाहेर पडता येईना. देवयानीने यावे, माझ्याजवळ बसावे, माधवाच्या मृत्यूबद्दल हळहळावे, तिच्या मांडीवर डोके ठेवून मी तिच्या गुणांचे तिच्यापाशी वर्णन करावे आणि तिच्या डोळ्यातले अश्रू माझ्या अश्रूंशी मिसळले.
म्हणजे मग तिच्या बाहुपाशात झोपी जावे. एखादे भ्यालेले बालक आईच्या कुशीत निर्धास्तपणे झोपते तसे शांतपणे निद्रेच्या अधीन व्हावे असे मला फार फार वाटत होते. पण माधव गेला म्हणून ऐकलं, फार वाईट झालं, या शब्दापलीकडं तिने एकही अधिक उणा शब्द उच्चारला नाही. माझी अन्नावर वासना नाही म्हणून सांगितले तेव्हा 2 घास तरी खा असा आग्रह केला नाही. आणि मी माझ्या महालात जाऊन तळमळत पडल्यावर ती तिकडे फिरकली सुद्धा नाही. कितीतरी वेळ मी शून्य मनाने बाहेरच्या काळोखाकडे पाहत उभा होतो. त्या काळोखात एकाएकी राजमार्गावर एक रथ दिसू लागला. तो रथ वेगाने मी उभा होतो त्या दिशेनेच येत होता, पण त्याच्या चाकांचा आवाज बिलकुल होत नव्हता. त्या रथाला जुंपलेल्या काळ्या घोड्यांच्या टापांचाही आवाज होत नव्हता. होय, त्या काळोखातही ते काळे काळे घोडे मला स्पष्ट दिसत होते. मी टक लावून पाहत होतो. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसेना. बागेतल्या सर्व फुलझाडांचा चोळामोळा करीत तो रथ सरळ पुढे आला. मी उभा होतो त्या खिडकीपाशी येऊन तो थांबला. सारथ्याने हळूच विचारले, "चलायचं ना महाराज?" मी म्हणालो, "महाराणी झोपली आहे, छोटा यदू झोपला आहे." त्यांचा निरोप घेतला वाचून माझे पुढचे शब्द मलाच ऐकू आले नाहीत. पाहता पाहता त्या सारथ्याचा हात लांब लांब झाला, खिडकीपर्यंत येऊन पोचला. एखाद्या फुलझाडावरले फूल खुडावे तसे त्याने मला अलगद उचलले आणि आपल्या रथात नेऊन ठेवले. रथ चालू लागला. हस्तिनापुरातली एक एक चिरपरिचित जागा मागे पडू लागली. ते देवालय, ही नृत्यशाळा, ते माधवाचे घर. लहानपणी नगरदेवतेच्या उत्सवात त्या उन्मत्त घोड्यावर बसून मी जिथे पराक्रम गाजविला होता ते हे विशाल क्रीडांगण. रथ धावत होता वाऱ्याच्या वेगाने. हे अशोकवन मागे पडले. आता मला राहावे ना. मी सारथ्याला विचारले, "रथ कुठं चाललाय?" उत्तर आले, "मला ठाऊक नाही." "आपण परतणार कधी?" "मला ठाऊक नाही." मी चिडून विचारले, "मग तुला काय ठाऊक आहे?" "फक्त 2 नावं." "ती कोणती?" "पहिलं महाराजांचं आणि दुसरं माझं स्वतःचं." "तुझं नाव काय?" "मृत्यू." किती भयंकर भास होता तो. त्या खिडकीच्या गजांना दोन्ही हातांनी मी घट्ट धरले, तरी भीतीने थरथर कापणारे माझे शरीर खाली कोसळून पडते की काय असे मला वाटू लागले. मोठ्या कष्टाने मी मंचकावर येऊन बसलो, पण छाती धडधडत होती, पाय थरथरत होते, मन क्षणभरसुद्धा स्थिर होत नव्हते. मी पुन्हा पुन्हा मद्य घेतले, भरपूर मद्य घेतले. 2-3 घटकांनी मला बरे वाटू लागले. हळूहळू गुंगी आली, पण त्या गुंगीत मला एक भयंकर स्वप्न पडले. त्या स्वप्नात माझ्यासमोर एक चिता जळत होती. त्या जळत्या चितेत माझ्या एकेका अवयवाची राख होत होती. बघता बघता माझे डोळे, कान, ओठ, हात, पाय यांची राख झाली. आता त्यांचा मला काही उपयोग नव्हता. माझ्या डोळ्यांना मुग्ध तरुणीप्रमाणे भासणारी सौम्य सुंदर सकाळ पुन्हा दिसणार नाही. उग्र आणि उत्तेजक मद्याप्रमाणे अमृताने भरलेल्या संजीवक ओठांचा स्पर्श पुन्हा माझ्या ओठांना होणार नव्हता. फुललेल्या सोनचाफ्याचा आणि पिकलेल्या अननसाचा गोड वास जसा पुन्हा माझ्या नाकाला लाभणार नव्हता, तसा दृढ आलिंगनाने एकजीव झालेल्या प्रेयसीच्या केशसंभाराचा सौम्य सुगंधही मला पुन्हा घेता येणार नव्हता. हे दृश्य पाहता पाहता माझी गुंगी पार उडाली. मी मंचकावर उठून बसलो. छाती धाड धाड उडू लागली. जणू मृत्यूची भीती माझ्या हृदयावर घावामागून घाव घालीत होती आणि त्या घावांचे प्रतिध्वनी मला ऐकू येत होते. पारधी मागे लागलेला पाहून हरिणाने जीवाच्या आकांताने पळत सुटावे तसे माझे मन सैरावैरा धावू लागले. त्याला मद्याखेरीज दुसरे आश्रयस्थान सापडेना. कितीतरी वर्षात इतके मद्य मी घेतले नव्हते. हळूहळू त्याची धुंदी मला चढली. तो उन्माद दुसऱ्या उन्मादाची आठवण करून देऊ लागला. मुकुलिका, अलका, शर्मिष्ठा, देवयानी यांच्या कमनीय आकृती माझी वासना चेतवू लागल्या. डोळ्यांपुढे तरळू लागल्या. अलका खाली वाकून केसातल्या वेणीचा वास मला देत होती. तो वास घेता घेता मी धुंद होऊन गेलो. ती दूर होऊ लागली. लगेच मी ती वेणी तिच्या केसातून हिसकावून घेतली. दोन्ही हातांनी त्या फुलांचा चोळामोळा करीत ती नाकापाशी नेली. कंपित स्वरात अलका उद्गारली, "असं काय करावं युवराज?" मी उत्तर दिलं, "अजून माझं समाधान झालं नाही. आणखी सुगंध हवाय मला." अलकेला बाहुपाशात घट्ट धरून तिच्या ओठांचा, डोळ्यांचा, केसांचा, गालांचा सारा सुगंध पिऊन टाकण्याकरता मी बाहू पसरले. पण मी डोळे उघडून पाहिले, पुन्हा पाहिले. माझ्या महालात मी एकटाच होतो. आणि अलका, ती कुठे आहे? तळघरात? छे, का दुसरीकडेच कुठे लपून बसली आहे? ससाच्या बिळात का सिंहाच्या गुहेत? अलका, अलका, मी मोठ्याने हाक मारली. कोणीतरी ओ दिली, पण ती अलका नव्हती, ती मुकुलिका होती.
ती कुठे होती? दूर. छे, माझ्या बाहुपाशात. मी तिची चुंबने घेत होतो. ती मला चुंबने देत होती. मी आकाशातले एक एक नक्षत्र मोजित होतो आणि तिचे एक एक चुंबन घेत होतो. नक्षत्रे मोजून संपली की मी माझी चुंबने थांबवणार होतो. पण माझ्या ओठांना ते गार गार असे काय लागते? मुकुलिका कुठे आहे? माधवाच्या घरी ती त्याची सेवा करीत आहे, पण माधव कुठे आहे? तो मृत्यूचा हात धरून माझ्या ओठांना गारगार असे जे काही लागले तो मृत्यूच्या हाताचा स्पर्श होता काय? मी पुन्हा डोळे उघडून पाहिले. माझ्या महालात मी एकटाच होतो. कदाचित मृत्यू माझ्या भोवती अदृश्य स्वरूपात फिरत असेल. ही माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल काय? कुणी सांगावे. या शेवटच्या रात्रीचा आनंद लुटू दे, पुरेपूर उपभोगू दे. आयुष्याचा रिकामा होत असलेला हा प्याला एकदाच फेसाळणाऱ्या स्त्रीसुखाच्या मद्याने भरून जाऊ दे. शेवटचा प्याला, हो शेवटचा प्याला. शर्मिष्ठे, क्षमा. मी उठलो. पाय लटपटत होते. शरीराचा तोल सावरता येत नव्हता. तरी मी उठलो आणि महालाचे दार खाडकन उघडून चालू लागलो. देवयानीच्या दारातली दासी पेंगत होती. माझी चाहूल लागताच ती चपापली दचकून उठली. ती धावतच आत गेली. ती परत येईपर्यंत वाट पाहावी असे मला वाटत होते. महाराणींचा निरोप आल्यानंतरच मी आत जाणे योग्य होते. मनाला हे कळत होते, पण शरीर धीर धरायला तयार नव्हते. कुठलीही वासना वाघासारखी असते काय? तिला ज्या उपभोगाची एकदा चटक लागते त्याच्यामागे ती वेड्यासारखी धावत सुटते. वासनेला फक्त जीभ असावी, कान, डोळे, मन, हृदय काही देवाने तिला दिलेले नाही. तिला दुसरे तिसरे काही कळत नाही. कळते केवळ स्वतःचे समाधान. मद्याच्या अतिरेकामुळे माझा पावलाला तोल जात होता. तरी मी देवयानीच्या महालात गेलो. तिथे काय घडले हे नीट आठवत नाही. जणू मी दाट धुक्यातून चाललो होतो. एक गोष्ट तेवढी आठवते. मला देवयानी हवी होती. क्षणाचाही विलंब न लावता तिने मला मिठी मारायला हवी होती. तिने आपले सर्व सौंदर्य माझ्या सेवेला सादर करायला हवे होते. पण मी मद्य घेतलेले आहे हे तिच्या लगेच लक्षात आले. ती बेभान झाली, चिडली, संतापली. मी चिडलो, रागावलो. शब्दाने शब्द वाढत गेला. मध्येच मी चुकून शर्मिष्ठेचे नाव घेतले. मग भांडण अधिकच वाढले. शुक्राचार्यांच्या रागाच्या आणि त्यांच्या भयंकर शापाच्या गोष्टी ती बोलू लागली. शेवटी मला तिने एक शपथ घ्यायला लावली. शुक्राचार्यांच्या नावाने तिने मला शपथ घ्यायला लावली. मी तुला कधीही स्पर्श करणार नाही. पराभूत आणि अतृप्त स्थितीत मी तिच्या महालाबाहेर पडलो. ज्या राजवाड्यात माझ्या पत्नीला स्पर्शसुद्धा करण्याचा अधिकार राहिला नव्हता, तिथे आता क्षणभर देखील थांबण्यात अर्थ नव्हता. मी मनाशी ठरवले, या राजवाड्यात पुन्हा पाऊल टाकायचे नाही. अशोकवनातच कायमचे राहायचे. या देवयानीचे पुन्हा तोंड पाहायचे नाही. अशोकवनात शर्मिष्ठेच्या आठवणीत दिवस कंठायचे. अशोकवनात जाण्याकरता मी रथात बसलो. देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या मूर्ती माझ्या डोळ्यांपुढे आलटून पालटून नाचत होत्या. दोघीही मला हव्या होत्या, पण एकीने मला झिडकारले होते आणि दुसरी, तिला मी दूर लोटले होते. रथ मार्गाला लागला न लागला तोच त्या दोन्ही मूर्ती एक झाल्या. त्यातून एक निराळी लावण्यवती युवती निर्माण झाली. ती रमणी क्षणोक्षणी नवी उन्मादक रूपे धारण करीत होती. शेवटी ती अलका झाली. मग मुकुलिका बनली. मुकुलिका, तिचे ते गुरु महाराज, नृत्यशाळेच्या मठात तिचे गुरु उतरले होते हे मला वाटले. अशोकवनात जाऊन रात्रभर तळमळत पडण्यापेक्षा त्या गुरु महाराजांना भेटावे. मनशांतीचा काही मार्ग ते दाखवतात का ते पाहावे. सारथ्याला मठाकडे रथ न्यायला मी सांगितले. अपरात्री मला मठाच्या दारात पाहून मुकुलिका क्षणभर दचकली, पण पुढच्याच क्षणी सलज्ज स्मित करीत तिने आपल्या गुरु महाराजांकडे नेले. गुरु महाराज मोठे राजयोगी दिसले. त्यांना आपण पूर्वी कुठेतरी पाहिले असावे असे मला वाटले, पण ते क्षणभरच. मला काही आठवेना. मी माझे दुःख गुरु महाराजांना सांगितले. मी मद्य पिऊन या पवित्र स्थळी आलो आहे याबद्दल क्षमा करण्याविषयी त्यांना विनंती केली. त्याबरोबर ते हसून म्हणाले, महाराज, मनशांतीचा अर्धा मार्ग आपण आधीच चोखाळला आहे. मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळेना. मी साशंक स्वराने विचारले, म्हणजे? महाराज, हा मृत्यूलोक आहे. अनंत दुःखांनी माणसाचं इथलं जीवन भरलेलं आहे. या दुःखाचा विसर पडणाऱ्या फक्त 2 दिव्य औषधी मृत्यूलोकात आहेत. मी उत्सुकतेने विचारले, त्या कोणत्या? मदिरा आणि मदिराक्षी. मी स्तंभित झालो, पण मनाचा धीर करून विचारले, मद्यपान हे महापाप? गुरु महाराज उद्गारले, पाप आणि पुण्य या धूर्त पंडितांनी आणि मूर्ख माणसांनी प्रचलित केलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत. या जगात सुख आणि दुःख या दोनच काय त्या
खऱ्या गोष्टी आहेत, बाकी सर्व माया आहे. पाप आणि पुण्य हे नुसते मनाचे भास आहेत, कल्पनेचे खेळ आहेत. मी माझ्या भक्तांना तीर्थ म्हणून नेहमी मध्यस्थी देतो. मी स्वप्नात आहे की काय हे मला कळेना. गुरु महाराज म्हणाले, महाराज, आपल्याला मनःशांती हवी आहे ना, ती देणाऱ्या अनेक देवता मला वश आहेत. त्यातल्या हव्या त्या देवीची आपण आराधना करा. ते उठले आणि चालू लागले. मंत्रमुग्ध मनुष्याप्रमाणे मी त्यांच्या मागून मुकाट्याने जाऊ लागलो. साध्या जमिनीवरून मी चालत होतो, पण पळापळाला मला वाटत होते मी कुठल्या तरी पर्वताच्या माथ्यावरून खाली गडगडत जात आहे. त्या दरीला अंत नव्हता. सृष्टीच्या प्रारंभापासून तिच्यातल्या एका कणालाही कधी सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाला नव्हता. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.